गांधीजींना नुसत्या पंचामध्ये दांडी यात्रेच्या वाटेत पाहिले, नेहरूजींना तंग विजार आणि शेरवानीत पाहिले, महात्मा ज्योतिबा फुलेंना धोतर फेट्यात आणि पोटात पाहिले, पण आमच्या बाबासाहेबांना नेहमी सुटा बुटात पाहिले, नेहमी सुटा बुटात पाहिले. माझ्या विठुरायाची रहाणी, जे कुणाला जमलं नाही असं कार्य करून गावलं, जे कुणाला जमलं नाही असं कार्य करून गावलं, झुकला नाही पुन्हा पुढे अख्ख्या जगाला झुकवलं. हितभर कपडा नव्हता आणखी घालायला कमलीशा, पण माझ्या भीमरावांनी आपल्याला ब्रँडेड राहायला शिकवलं, आपल्याला ब्रँडेड राहायला शिकवलं. माझ्या भीमरायाची रहाणी, शोधून सुद्धा भेटणार नाही, कधीच नाही. तुम्हीच बघा की शोध गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देखील गोऱ्यांना शिकवलं बरं का. आता हास्यास्पद वाटेल की बाबासाहेबांनी गोऱ्यांना काय शिकवलं. बाबासाहेबांनी स्वतः इंग्रजी भाषेला 6,500 नवीन इंग्रजी शब्द दिलेत बरं का. आज आपण बोंबलतो ना आपली मराठी भाषा अभिजात भाषा आहे, मराठी भाषेला बाबासाहेबांची देणगी आहेच, पण त्या गोऱ्या लोकांच्या त्या गॉटमॅट भाषेला देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6,500 स्वतःचे शब्द दिलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. बाबासाहेब इतके मोठे भाषा शास्त्रज्ञ होते. पण मित्रांनो, काळ बदलला, वेळ बदलली, लोकही हळूहळू बदलायला लागले, म्हणजे अडाणी असलेले शहाणी व्हायला लागले. आता मध्ये निवडणुकीचा काळ संपला, त्या दरम्यान एक कुणीतरी म्हटला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलं त्यांचं स्वप्न काय पूर्ण करणार. कुणीतरी बरोबर होतं, मला नाव घ्यायचं नाहीये, तुम्हाला एवढंच सांगतो. बाबासाहेबांनी जीवनात कधी स्वप्न पाहिलंच नाही. स्वप्न कोण पाहतं? ज्यांना झोप लागते. तुमच्या आणि माझ्यासारख्या 80 माणसं स्वप्न पाहतात. बाबासाहेबांनी स्वप्न नव्हतं पाहिलं, बाबासाहेबांचं मिशन होतं एक दिवस संपूर्ण भारत बौद्धमय करीन. हे बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन होतं, स्वप्न नव्हतं. तो म्हणाला बाबासाहेबांची मुलं बाबासाहेबांचं स्वप्न काय पूर्ण करतील एक दिवस भारत बौद्धमय करण्याचं. मला एवढंच म्हणायचंय, ये बात तो सही है, हम बिखरे जरूर है. नहीं, बाप का घर छोड़ के किसी गैर के घर में गए नहीं. अरे क्यों ना होगा बाबा साहब का मिशन पूरा. बाबा साहब के शेर बच्चे अब तक मरे नहीं, अब तक मरे नहीं. एक न एक दिन जरूर होगा दोस्तों. बाबा साहब ने कहा था मुझे मेरे पढ़े लिखे लोगों ने धोखा दे दिया. सही बात है भाई, बाबा साहब ने सही कहा था, लेकिन मैं कहूंगा बाबा साहब आपको आपके सदी के पढ़े लिखे लोगों ने धोखा दिया होगा, मगर हमारे सदी के नौजवान ये पढ़े लिखे लोग आपको कभी भी धोखा नहीं देंगे. बाबा साहब कभी भी धोखा नहीं देंगे.
मित्रांनो